जयस्तंभ चौकात उड्डाणपुलाखाली 2 दुचाकींची धडक झाली। या धडकेत दोघेही दुचाकी चालक जखमी झाले आहेत। जयस्तंभ चौकात उड्डाणपुलाखाली 2 दुचाकींमध्ये जबर धडक झाली। वडरपुऱ्यातील रहिवासी संतोष महादेव मुदळकर व फ्रेझरपुरावासी विजय मनोहर नांदणे यांच्या दुचाकींची धडक झाली। यात दोघेही दुचाकी चालक जखमी झाले आहेत। शहर कोतवाली पोलिसांनी दोन्ही दुचाकी जप्त केल्या आहेत। जिल्हास्तरीय रुग्णालयाची त्वरित दुरुस्ती करा, अन्यथा खुर्च्या रिकाम्या करा असा इशारा शिवसेनेने दिला आहे। शिवसेना उपशहर प्रमुखांच्या नेतृत्वात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना याविषयी निवेदन देण्यात आलंय। जिल्हास्तरीय रुग्णालयाची त्वरित दुरुस्ती करा, नाहीतर खुर्च्या खाली करा असा इशारा शिवसेनेने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिला आहे। डफरीन रुग्णालयाच्या मुख्य गेट जवळून सुपर स्पेशालिस्ट रुग्णालयापर्यंत रस्त्यांच्या दोन्ही बाजूने वीज पुरवठा घेण्यात आला आहे। दोन्ही कडेला जुनी 40 ते 50 वर्षांपूर्वीची झाडे आहे। या झाडांमध्ये विद्युत तारा गेलेल्या आहे। येथे खाली रुग्णांचे नातेवाईक भोजन करतात, तेव्हा त्यांना धोका होऊ शकतो। या परिसरातील प्रकाश व्यवस्था, गाजर गवताची कटाई, वाढलेल्या झाडाच्या फांद्या तारेमध्ये अडकल्या त्यांची कटाई अत्यंत गरजेचं झालं आहे। याकरता संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ती सूचना देऊन मेंटेनन्सची कामं त्वरित करावी, अन्यथा शिवसेना येत्या 15 दिवसात आंदोलन छेडेल अशी तंबी शिवसेनेने दिली आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे कार्यकारी अभियंता श्री भानुशाह साहेब यांना जिल्हास्तरीय सामान्य रुग्णालयाची कैफियत काय आहे हे सांगितले। त्या ठिकाणी जे प्रशिक्षणाचं विद्यार्थिनीचं एक हॉल आहे, हॉस्टेल आहे, त्या ठिकाणी डुकरं फिरतात। मी स्वतः आखोदेखी पाहिलं। मी तिथं गेलो, त्यानंतर तिथं झाडं वाढलेली आहे, लाईन केव्हाही जाऊ शकते। त्यानंतर पाण्याचा जो ड्रेनेज सिस्टीम आहे तो ड्रेनेज पूर्ण त्या प्रशिक्षणाच्या तिथं साचलेला आहे आणि कमीत कमी 10 वर्षापासून तिथली नाली पूर्णपणे बांधण्यात आलेली नाही। या संदर्भात सविस्तर निवेदन त्यांना दिलं। या अगोदर आम्ही मायडी रोडचं निवेदन दिलं होतं। मायडी रोडवर फक्त पोतेरा पुसण्याचं काम, फक्त दोन्ही बाजूला साफसफाई केली, परंतु आजही त्या ठिकाणी ब्रेकर तसेच आहे, गड्डे तसेच आहे। म्हणून बांधकाम विभागाला आम्ही आज अल्टिमेटम दिलं की 15 दिवसाच्या आतमध्ये मायडी रोड आणि जिल्हास्तरीय सामान्य रुग्णालय इथली व्यवस्था करून द्यावी, अन्यथा आम्ही शिवसेनेचं तडकाफडकी आंदोलन करू। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या केंद्रीय मूल्यांकन विभागातील गुणवाढ प्रकरणातील उत्तरपत्रिका सोमवारी फ्रेझरपुरा पोलिसांनी जप्त केल्या आहेत। या प्रकरणी विद्यापीठ अधिकाऱ्यांचे बयान नोंदवण्यात आले आहेत। अमरावती विद्यापीठातील गुणवाढ प्रकरणातील उत्तरपत्रिका जप्त करण्यात आल्या आहेत। उन्हाळी 2014च्या परीक्षेत उपमुख्य मूल्यांकन अधिकारी जे.व्ही. महल्ले, रोजंदारीवरील लिपिक मनीष शेळके, लवकेश गोमकाळे, अमोल चांदूरकर, प्रवीण देशमुख, रमण देशमुख यांनी काही विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन उत्तरपत्रिकेत गुणवाढ केली। कमिटीने चौकशी केल्यावर गुणवाढ केल्याचं निदर्शनास आलं। त्यानुसार हे प्रकरण परीक्षा मंडळाच्या सभेत ठेवण्यात आल्यावर गुणवाढ झाल्याचं सिद्ध झालंय। त्या अनुषंगाने कुलगुरू डॉक्टर मोहन खेडकर यांच्या परवानगीने दोषींवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। गेल्या 10 वर्षांपासूनची ट्रान्सपोर्ट नगरमधील वस्ती महापालिकेने हटवली। या बेघर झालेल्यांना, थंडीत कुडकुडणाऱ्या या रहिवाशांना मानव सेवा संघाने उपदार कपडे देऊन मायेची ऊब दिली आहे। ट्रान्सपोर्ट नगरमध्ये गेल्या 10 वर्षांपासूनची भटक्या लोकांची वस्ती होती। हातावरची कमाई करून पोट भरणाऱ्यांची ही वस्ती महापालिकेने हटवली। बेघर झालेल्या 100 परिवारांच्या 600 आबालवृद्धांना आकाश पांघरून उशाला दगड घेण्याशिवाय पर्याय नव्हता। त्यांना मानव सेवा संघाच्या वतीने उबदार कपडे वितरित करण्यात आले। मानव सेवा संघाने उपदार कपड़े देऊन मायेची ऊब दिली आहे। ये जो प्रशासन ने कॉर्पोरेशन ने जो काम किया, इंसानियत को घर बेसहारा किया, इसका हम निषेध करते हैं। राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साईनगर येथील साई मंदिरासमोर 18 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता 60 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळलाय। या मृतदेहाची उंची 5 फूट 5 इंच असून डोक्याचे केस वाढलेले, पांढरी मिशी, दाढी वाढलेली, काळी फुल पॅन्ट व अंगात काळं स्वेटर असा आहे।
या अनोळखी इसमाची ओळख पटवण्याचं आवाहन राजापेठ पोलिसांनी केलंय। ग्रामीण भागातील गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी टाकी बांधल्या गेल्या आहेत। अशीच एक टाकी दोनोडा गावात आहे। या टाकीवरून दोनोडा व रावळगाव या 2 गावांना पाणी पुरवठा होतो। ही टाकी सध्या 24 तास ओव्हरफ्लो असते। या टाकीवरून पाणी वाहत असल्याचं दृश्य टिपले सिटी न्यूज प्रतिनिधी नसीर शहांनी। ग्रंथ हे मनुष्याचा मित्र आहेत। वाचन मनुष्याच्या ज्ञानात भर घालतं, यासाठी पुस्तकालय। 20 जानेवारी 1934 साली छत्रसाल वाचनालयाची स्थापना झाली होती। इतवारा परिसरात साहू हिंदी पुस्तकालय म्हणून हे प्रसिद्ध झालं। वाचाल तर वाचाल असं म्हटलं जातं। पुस्तक ग्रंथ माणसाला सुसंस्कृत करतात। इतवारा बाजार परिसरात छत्रसाल वाचनालयाची स्थापना करण्यात आली। या वाचनालयाचा 20 जानेवारीला वर्धापन दिन। 20 जानेवारी 1934 रोजी या वाचनालयाची स्थापना झाली आहे। हे या वाचनालयाचं 81वं वर्ष आहे। अनेक वाचक आजही या वाचनालयाचा लाभ घेत आहेत। श्री साहू हिंदी पुस्तकालय का यूं देखा जाए तो वर्धापन दिन है। 20/1/1934 को इसकी स्थापना की गई थी, लेकिन किसी कारणवश यह अधिक समय तक शुरू नहीं रह पाई। उसके बाद इसका पुनर्जीवन दिया गया। यहाँ के ऐसे बुजुर्ग लोग बताते हैं 14 नवंबर 1958 को 1958 से यह पुस्तकालय सुचारू रूप से परिसर का ही नहीं, अमरावती शहर का सर्वांगीण विकास करने के लिए तत्पर है। इसमें आज भी हमारे पुस्तकालय में 100 वर्ष और 150 वर्ष पुरानी पुस्तकें उपलब्ध है, जिसे हम संजोकर इस प्रकार रखे हैं कि यह आदिकाल में या भविष्य में एक ऐतिहासिक धरोहर के रूप में पुस्तकालय मानी जाएगी। पुस्तकालय में बच्चों के प्रोजेक्ट के लिए हम नाना प्रकार के पुस्तकें, ज्ञान विज्ञान की पुस्तकें उपलब्ध करा के रखते हैं कि जो बच्चों के काम में आए एवं बच्चे इससे सीखें। यदि अमरावती शहर में किसी को हिंदी में PhD करना है तो श्री साहू हिंदी पुस्तकालय के लिए यह उस विद्यार्थी का सपना सिर्फ सपना ही है। यदि उसे हिंदी में PhD करना है तो श्री साहू हिंदी पुस्तकालय सब प्रकार से उसे सहयोग प्रदान करती है। एवं यहाँ हिंदी साहित्य का विपुल मात्रा में संग्रह है और भविष्य में हम इसे लाइब्रेरी बनाने के लिए प्रयासरत हैं। आचार्य श्री सन्मती सागरजी महाराजांचे शिष्य 108 श्री सुवीर सागरजी महाराजांचं प्रवचन 22 जानेवारी पासून ओसवाल भवन येथे घेण्यात येत आहे। या प्रवचनाचा लाभ घेण्याचं आवाहन आयोजकांनी केलंय। भगवान पार्श्वनाथांच्या जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त 108 श्री सुवीर सागरजी महाराजांचं शहरात आगमन झालंय। 22 जानेवारी पासून त्यांचं प्रवचन ओसवाल भवन येथे आयोजित करण्यात आलंय। या प्रवचनांचा लाभ घेण्याचं आवाहन आयोजकांनी केलंय। अनोखा देश है। इस देश की पहचान धन से नहीं, इस देश की पहचान दौलत से नहीं, इस देश की पहचान बड़े बड़े महलों राजा सम्राटों से नहीं, इस देश की पहचान साधु संतों से है। इस धरती पर, इस भारत देश में अनेक महापुरुषों ने अवतार लिया और महापुरुषों ने अवतार लेकर के इस भारत भूमि को पावन, पुनीत और पवित्र किया। मैं चाहता हूँ कि इस भारत भूमि का प्रत्येक भारतवासी अपने सिद्धांत पर चल करके मानवता के पाठ को सीखे, मानवता के पाठ पर चल करके उसको सीख करके अपने जीवन में सुख समृद्धि को प्राप्त करे। तपस्वी सम्राट आचार्य श्री 108 सन्मती सागर जी महाराज जी के परम शिष्य श्री मुनि सुवीर सागर जी महाराज जी यहाँ सैतवार जैन दिगंबर जैन मंदिर में विराजमान हैं। उनके सानिध्य में अभी पार्श्वनाथ जयंती महोत्सव मनाया गया। उसी तरह 23, 24, 25 जनवरी को ओसवाल भवन में उनका मंगलमय प्रवचन सुबह 8 से 9:30 तक रखा गया है।
सभी मान्यवरों से निवेदन है कि वे इस प्रवचन का लाभ लेवे। जैन धर्म का महत्व और उनके सानिध्य में गुरु महाराज, उनकी दिनचर्या, इन सबका प्रवचन द्वारा व्याख्यान देने के लिए श्री सुवीर सागर जी महाराज जी आपको मार्गदर्शन करेंगे। बातमीपत्रात बघूया आज आपल्या व्यंगचित्रकारांनी त्यांच्या व्यंगात्मक कुंचल्यातून कुठल्या स्थितीवर लक्ष वेधलंय। काय आहे हवामानाचा अंदाज? किती होतं दिवसभराचं तापमान? काय राहील उद्याचं तापमान? नजर टाकूया हवामानाच्या अंदाजावर। मंगळवार कमाल तापमान 29 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 17 डिग्री सेल्सिअस। बुधवार कमाल तापमान 29 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 19 डिग्री सेल्सिअस राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवलाय। मनुष्याच्या जीवनात येणाऱ्या सुखदुःखाच्या व मनोरंजक प्रसंगांना दीपक दुबे शब्दबद्ध करतात। त्यांची चारोळी पाहूया अकेला कहींमध्ये। समाज हो, चाहे देश हो, चाहे घर हो, हमें आशावाद की जरूरत पड़ती है। आशा भरी नजरों से जीवन को देखना चाहिए, चाहे कोई भी समस्या हो। इसी विषय पर प्रस्तुत है एक संदेश। अंधेरा ही अंधेरा है, सभी लोग चीख रहे। अंधेरा ही अंधेरा है, सभी लोग चीख रहे। चीख कर शोर न बढ़ाओ घर द्वार में, चीख कर शोर न बढ़ाओ घर द्वार में। अंधकार दूर कैसे होगा इस पर सोचो, अंधकार दूर कैसे होगा इस पर सोचो। चिंता नहीं चिंतन जगाओ दरबार में। कश्तियां भटक रही आप दीप स्तंभ बनो, आगे बढ़ रहा तो बताओ मझधार में, आगे बढ़ रहा तो बताओ मझधार में। अंधकार खुद दूर हो जाएगा, धैर्य रखो। आप एक दीप तो जलाओ अंधकार में, आप एक दीप तो जलाओ अंधकार में, आप एक दीप तो जलाओ अंधकार में। धन्यवाद। आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना देऊया वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया। पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। अमरावती महानगरपालिकेच्या आमसभेत प्रचंड गदारोळ, माईकची फेकाफेकी, आरोप प्रत्यारोपांच्या झडल्या फैरी। ऑन ड्युटी पिऊन तर्र राहणाऱ्या डीवायएसपींची सुरू झाली आहे चौकशी, डीवायएसपींना जामीन मंजूर। प्रादेशिक परिवहन कार्यालयातून दलाल सध्या तरी हद्दपार, वाहन चालकांनी घेतला मोकळा श्वास। ही हद्दपारी टिकाऊ असेल का? चांदणी चौक गोळीबार प्रकरणातील आरोपी शेख जफरने मागितली महापालिकेच्या आमसभेत जाण्याची परवानगी, न्यायालयाने केली मनाई। वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची। आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा। आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, धनराज लेन, सक्कर 7, अमरावती। आमचा फोन नंबर आहे 25703236 आणि वेबसाईट पत्ता आहे www.citynews.net.in। अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचा नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज। बातमी आमची, विश्वास तुमचा।